तर मित्रांनो आपण खिडकाळे अड्ड्यामध्ये आलो आहे आणि नवीन आपल्यासमोर एक जोड आहे, कारण की हा घाटावरून आलेला बैल आहे. तर याच्याबद्दलची आपण माहिती आपल्या दादांकडून घेऊया, कारण की बैलगाडी क्षेत्र एवढं मोठं झालं की घाटावरून सुद्धा बैल इकडे मुंबईला येतात, मुंबईचे बैल घाटावरती जातात, त्यामुळे एक वेगळा संबंध आहे घाटाचा आणि मुंबईचा. तर घाटावरून आपला बैल आला आहे, तर आपले दादा पण समोर आहेत आणि दादांना विचारूया बैलाबद्दलची माहिती, कारण की हा बैल मला वाटते प्रथमच आला आहे मुंबईला. 2 महिने झाले बैल 2 महिने झाले. तर दादांकडून आपण सर्वस्वी माहिती घेऊया बैलाची. दादा नमस्कार. नमस्कार. बोला. दादा बैलांचं नाव सांगा आणि मग तुमच्या परिचयाला सुरुवात करा. बैलाचं बाजी नाव आहे. बाजी नाव. झरेकरांचा बाजी, मासुर्णीकरांचा. झरे मासुर्णीकरांचा बाजी. बरं. आज म्हणजे आता आणले मुंबईत एवढे दिवस झाले, आता कसं इकडचं वातावरण कसं वाटतं? त्याला वातावरण इकडलं शूट झालंय, कारण शूट झालं. त्याची तक्रार मुंबईला आल्यापासून कधीच काय नाही. त्याच्या जवळजवळ 10-15 शर्यती झाल्या. 2-3 शर्यती चुकीमुळे हरला. ती काय हरजीत राहते. 2-3 शर्यती फक्त गेल्या, नंतर एक ही शर्यत 15 शर्यतीतल्या गेल्या नाहीत. बरोबर. सगळ्या शर्यती केल्या, दोन्ही खांदी बाहेरून केल्या. बाजी कुठून घेतला होता आपण? बाजी झऱ्यामधूनच घेतला होता. झऱ्यामधून. आणि कितीची खरेदी होती तेव्हा? बाजीची 9,100,000 रुपयाची. बरं, म्हणजे चांगलीच रक्कम चांगली बैलाला दिली. आणि आतापर्यंतच्या मैदानामध्ये कशा पद्धतीने बाजीने आपली बाजी मारली हे कसं सांगाल? नाही, बाजी दोन्ही साईड पब्लिकनं पळणं हा मोठा हीच आहे ना, म्हणजे विशेष म्हणावं लागलं. कारण एक बैल आत्ताच्या म्हणजे ह्याच्यात आत्ताच्या काळात दोन्ही साईड कडनी पळणं कमी बैल आहेत. बरोबर. एक खांदा ठाम पळतेली, आतून पळतेली, बाहेरून पळतेली, पण दोन्ही खांदा बाहेरून कमी आहेत बैल पळणारे. आणि आतापर्यंत बाजीची आवडती शर्यत आणि लक्षात राहण्याची शर्यत कोणती झाली आहे दादा? आवडती शर्यत तशा आता चांगल्याच झाल्या सगळ्या. त्या दिवशी उंबारलीच्या वजीर संघ पळालेली ती शर्यत चांगली झाली. आणि आपला बाजी कोणत्या कोणाच्या गळ्यामध्ये पळाला आतापर्यंत? आतापर्यंत बैल पळाला, गोडोलीचा बालमा पळाला, पुन्हा महिबा रेटऱ्याचा, पुन्हा तो ठाकूर, समीर इस्लामपूरचा तो माणिकराव तिला गाडी पळते 1 नंबर केला त्या दिवशी आम्ही ह्याला. चांगल्या बैलात म्हणजे आतापर्यंत बैल हलक्या बैलात नाहीच पळवला कधी. आणि म्हणजे लक्षात राहण्यासारखी शर्यत म्हणजे आज बैलांना आपलं 9 फेडलं, 9 लाख असं कधी वाटलं? त्या दिवशी वाटलं उंबारलीच्या वजीरची आणि ती शर्यत झाली ना, त्या दिवशी वाटलं तसं. त्याशी आपलं पारण फेटलं म्हणायचं बैलांना. आणि खायला काय काय असते आणि गोट्यात कसं असतो? नाही, गोट्यात शांत असतो, ती काय तकलीफ देत नाही, काय नाही, निवांत असतो, खाणं पिणं शांत असतंय, त्याचं काय नसते. आणि दादा याचं फिटनेस आणि रूप पण एकदम सुंदर दिसतंय. सगळं सुंदर आहे त्याचं सगळं जिथले तिथं आहे. आणि मुंबईला आता किती बिनजोड झाले आतापर्यंत? नाही, आतापर्यंत 15 बिनजोड झाले. 15 त्यात 2-3 बिनजोड गेल्या, पण बाकी चुकीने गेल्या, आपल्या चुकीने गेल्यात की जोडीचा बैल आत सारला असलेली, म्हणजे जरा हे काय शर्यतील जरा आजारी होता, त्यामुळं जरा झालं. नाही, ते मुकाप्राणी आहे, त्याच्याकडे पण आपल्याला लक्ष द्यावं लागतं, कारण की बैल सांगत नाहीत काय, पण आपण ओळखून आपण त्याला थांबवला पाहिजे जरा. बरोबर. आणि दादा तुम्हाला काय इच्छा आहे अजून आपल्या नंदीकडनं? बाजीकडनं काय इच्छा आहे तुमची? आता त्याच्याकडून ती इच्छा पूर्ण करत चाललाय आता, त्यामुळं आता ते आपली इच्छा आहे ती करणार आहे पूर्ण. त्याला काय विषय नाही, ती काय आपण जे त्याला कष्ट करतो ती काय ठेवीत नाही सगळं. आता प्रत्येक गाडा मालकाचं एक स्वप्न असतं की टॉपच्या बैलाबरोबर आपला बाजी पळावा, तुमची कोणती इच्छा? काय विषय होता, हे इच्छा आहे आपली टॉपच्या बैला संग पळायची, पण काय होतं आता प्रत्येकाला वायदी जे आपण एखाद्या आपला बैल अजून अंधारात आहे, आपण बोलायला गेलं ना बैल दे पायऱ्याला, ते म्हणजे वायदी बोला, ते आपल्याला पटत नाही खरं सांगायचं म्हणजे. मी त्यामुळं कुणाला आतापर्यंत वायदी दिली नाही, एकाच बैलाला फक्त दिली, तिने नाव पण घेऊ शकत नाही मी. त्यावेळेस गाडी पण आमची नाही पळाली, त्याचाच बैल जरा फॉल झाला, त्यापासून मी वायदी कुणाला दिली नाही 1 रुपयाची. त्याच्या स्वतःच्या जेव्हा तो स्वतःच्या वेगावर करतो, असं काही नाही की त्याला आम्ही पैसे घालून त्याला पळवतोय, असं काही नाही. त्याच्या स्वतःच्या जेव्हा त्यानं आतापर्यंत सगळं केले. आता मुंबईत सुद्धा तुम्ही बघताय त्याचं नाव आहे चांगल्यापैकी. मुंबईत सुद्धा ती असं नाही, त्याने कधी नाराज केलं नाही. आणि कसं होतं दादा की आपण माहिती सुद्धा देतो किंवा हे करतो, पण समजा जर आपल्या बैलाचा धमक असेल तर आपल्याला गरज पण नाही, आणि समोरून येतात. आम्ही ठरवलंय असं की युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की आपण कुणाला द्यायची नाही आणि आपल्याला कुणाची घ्यायची नाही, कारण का द्यायची बी नाही घ्यायची बी नाही, त्यामुळे काय हीच नाही. आता दादा हा सीझन तर संपायला आलाय, परत दुसरा सीझन आहे, तेव्हा आपला बाजी इथे पुन्हा मुंबईला दिसेल की नाही? दिसेल मुंबईला. पहिलं सचिन शेठ, संतोष शेठ घरत या दोघांनी विचारलं जाईल, त्यानंतर मग पुढला डिसिजन आम्ही घेऊ शकतो.
बरोबर. कारण ती माणसं भाऊ दोघं म्हणजे अगदी सोनेवाने येते बरोबर. त्यांच्यासारखी माणसं नाही ती खरंच बघितलं तर त्यांचं जे आहे ना माणसं जपणं माणसं जनावरावर प्रेम करणं हां. ते कोणाला नाही जमणार. बरोबर. आणि सचिन शेटचं बघायला गेलं तर बकासूर किंवा हे सुद्धा त्यांच्याकडे आहेत हां. आणि त्यांनी डोंगरिया सुद्धा काहीतरी त्यांचं चालू होतं हे. आणि तो माणूस असा आहे की त्याने लई बैलांची काळजी लई असते लई काळजी. मॅट टाकणं किंवा बैलाची सुविधा करणं. नाही 2-2-3-3 फॅन आहेत बैलाला खाली मॅट आहे बसायला गोटा 2 वेळा दिवसातून धुतात. बरोबर. वैरण वेगवेगळे आहे बरोबर. रत्ती बी वेगवेगळं आहेत दूध आहे सुविधा भरपूर चांगल्या पद्धतीची असते. कॅल्शियम बैलाला वेळच्या वेळेला देतात. बरोबर. म्हणजे त्यांचं अगदी मनापासून आपण आभार मानतो. सांभाळणूक छान आहे. बरोबर. आणि दादा अजून काय मग आता ह्याच्यानंतर आता सीझन संपेल तर बाजीला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या दिवसासाठी पण आणि येणाऱ्या दिवसासाठी सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. बाजी हिंद केसरी करू आणि हिंद केसरी होऊ दे बाजी अशी आमची इच्छा आहे. आणि आमच्या चॅनलकडून सुद्धा दादा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा की बैल असंच तुमचं वर्षानुवर्ष नाव करू दे आणि तुम्हाला चांगला गुलाल नशीब होऊ दे. ही आमच्या चॅनलकडून शुभेच्छा दादा तुम्हाला. धन्यवाद. धन्यवाद.